हॅलो ऑफिसर्स, तुम्ही स्कॉलरशिपचा एक्झाम फॉर्म भरलाय तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना घेऊन आलोय. सर, स्कॉलरशिपचा फॉर्म आम्ही IBPS चा भरलाय, SSC चा, MPSC, UPSC कुठलीही एक्झाम असू द्या. तर तुमच्यासाठी मी घेऊन आलोय एक महत्त्वाची सूचना. आज कुठली महत्त्वाची सूचना आहे सर? तर बघा, एक महत्त्वाची सूचना याच्यामध्ये असं सांगितलंय की ज्यांनी बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि आरटी या संस्थांसाठी अप्लाय केलेले स्कॉलरशिप थ्रू, तर त्यांची एक CET होणार होती, बरोबर? तर त्या CETचं वेळापत्रक आलंय किंवा प्रवेश पत्र सुद्धा येणार आहे. तर याच्यामध्ये काय असणार आहे, नेमकं कोणाची एक्झाम डेट कोणती असणार आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित बघायचंय. ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. याच पुढे तुम्हाला या ऍडमिट कार्ड आल्यानंतर एक्झाम तर द्यायचे, मग एक्झाम साठी काय सिलेबस असणार आणि कसल्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात हे सुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. तर यासाठी तुम्हाला शुभम सर्स अकॅडमी या चॅनलला व्यवस्थित फॉलो करून घ्यायचे आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊन जा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अपडेट्स इथे सगळ्या भेटून जातील. ठीक आहे? तर आता बघा, वेळापत्रक तुमचं आलंय. मग आता आपण IBPS ची तयारी करतोय, MPSC ची, UPSC ची. तर तुमच्या डेट्स मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये काय असणार आहे की बाबा, जर तुम्ही समजा UPSC ची तयारी करताय तर तुम्ही UPSC ची तयारी करताय तर तुमच्यासाठी 14 आणि 15 तारखेला डेट्स आलेले आहेत. मग इथे बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT या सगळ्यांसाठी आले. पण विशेष महत्वाची गोष्ट जी आहे तर ती आपल्याला हे बघायचंय की बाबा सर, इथे तुम्ही IBPS साठी सांगचाल. ठीक आहे? IBPS ची एक्झाम जी असणार आहे, IBPS म्हणजे बँकिंग, SBI, RBI, नाबार्ड हे सगळं असणार आहे त्याच्यामध्ये, किंवा इन्शुरन्स सुद्धा असेल. तर यांची जी एक्झाम असणार आहे ती कोणत्या संस्थांची हे फक्त हे व्यवस्थित बघा. बार्टीची, सारथी, TRTI आणि RT या चारच संस्थांची ही एक्झाम असणार आहे. मग सर महाज्योतीचं काय? तर महाज्योतीसाठी अजून एक थोडासा वेळ लागेल, तर याच्यामध्ये ती एक्झाम नसणार आहे. ठीक आहे? तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. IBPS वाल्यांसाठी जी एक्झाम डेट असणार आहे ती कुठली असणार आहे रे? तर मग ही 16 तारीख असणार आहे, 16/9/2025. आणि ही जी बार्टी, सारथी, TRTI आणि RT या चार संस्थांच्याच फक्त एक्झाम होणार आहे, महाज्योतीची नाही. महाज्योतीची नंतर होईल. ठीक आहे? तर अजून आपण काही समोर बघूयात कोणाच्या एक्झाम डेट कधी आहेत. MPSC वाल्यांच्या 17 तारखेपासून चालू होत आहेत. ठीक आहे? तर समोर MPSC च्या भरपूर साऱ्या डेट्स आहेत. ठीक आहे? नंतर परत SSC वाले असतील तर SSC वाल्यांसाठी सुद्धा एक्झाम डेट्स इथनं चालू होतात 24 तारखेपासून. ठीक आहे? तर त्याच्यामध्ये सुद्धा फक्त एवढंच तुम्ही चेक करा की तुमच्या महाज्योती आहे की सारथी, बार्टी, TRTI. कारण महाज्योतीच्या बऱ्याच ठिकाणी एक्झाम्स दिलेल्या नाहीयेत. ते का नाही दिलेल्या? तर त्यांची डेट एक्सटेंड झाली. त्याच्या सुद्धा साठी एक व्हिडिओ बनवतोय आपण. ठीक आहे? तर आता याच्यामध्ये जे बोललेलं आहे की बाबा हे SSC साठी झालं, पॅरामिलिटरी वगैरे हे सगळ्या दिलेल्या आहेत डेट तुम्हाला. ठीक आहे? त्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, सर डेट तर आल्यात, हॉल तिकीट डाउनलोड करायचं कसं किंवा ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं कसं? तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी मी सांगतो. एकतर मागच्या वेळेस जी हा जो बघा हायलाइट करून दिलेला पॉइंट आहे, उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. मागच्या वर्षीची गोष्ट आहे. आपले स्टुडंट होते जे की एक्झामला वेळेवर पोहोचले नव्हते आणि मी रिक्वेस्ट करून सुद्धा त्यांनी आज जाऊ दिलं नाही. मी सांगितलं की बाबा माझे स्टुडंट आहेत तरी सुद्धा आज जाऊ दिले. त्यामुळे वेळेवर आपल्याला तिथं पोहोचायचंय. त्यानंतर ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं कसं आणि कधी येणार तुम्हाला? तर सगळ्यात महत्त्वाचं, ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT या संस्थांचे तुम्ही ते लॉग इन करायचंय आधी. तर पण लॉग इन करणार कसं? जे की आधी युजर नेम आणि आपला पासवर्ड जो वापरलेला होता आपण भरताना, तर तो एक तुम्हाला तिथं एंटर करायचा आहे आणि ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचंय. पण ऍडमिट कार्ड होणार कधी? त्याचं 2 टप्प्यांमध्ये होणार आहे बघा. शहरांचं वाटप, म्हणजे आधी तर तुम्हाला फक्त सिटी कोणती अलॉट झाली तुमच्यासाठी एक्झामला, जेणेकरून तुम्हाला तिकीट्स बुक करता येईल. तर त्यासाठी शहरांचा वाटप एक परीक्षा होण्याच्या 6 दिवस आधी तुम्हाला जाहीर केलं जाईल. म्हणजेच काय सर, माझी डेट 16 आहे तर तुम्हाला 6 दिवस आधी त्याचं हॉल तिकीट मध्ये शहराचं वाटप करणार आहे. फक्त शहरांचा वाटप म्हणजे कोणत्या शहरामध्ये तुमची एक्झाम आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते हॉल तिकीट असणार. हॉल तिकीट कधी येणार? आपलं अंतिम परीक्षा केंद्राची माहिती, म्हणजे जिथं तुमची एक्झाम असणार आहे मग हे हॉल तिकीट असणार आपलं, जे की 3 दिवसाआधी तुम्हाला जाहीर केलं जाईल. 3 दिवसाआधी आपले हॉल तिकीट येईल. आधी फक्त आपल्याला कोणत्या सिटीमध्ये जाऊन एक्झाम द्यायची तर हे 6 दिवसाआधी कळणार. 3 दिवसाआधी आपल्याला कळणार की आपल्याला कोणतं सेंटर भेटले त्या सिटी मधलं. ठीक आहे? आणि मग ते तुमचं ऍडमिट कार्ड असणार आहे. मग आता याची जी प्रिंट काढण्यासाठी ती तुम्हाला सेकंड टप्प्यामध्ये अवेलेबल होईल. पहिल्या याची प्रिंट काढता येणार नाहीये तुम्हाला, 6 दिवसाआधी जे सिटी इंटिमेशन येणार आहे
त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट काढता येणार नाहीये. ठीक आहे. अजून एक गोष्ट महत्वाची याच्यामध्ये, परीक्षा सुरू होण्याच्या 3 दिवस आधी उमेदवारांना मॉक टेस्ट पोर्टलवर अवेलेबल होणार आहे. पण पोर्टलवर अवेलेबल होतील तर 3 दिवस आधी. मग आम्ही तयारी करायची कधी सर? तर आपण थोडक्यातच काही दिवसातच लगेच 1-2 दिवसात आपण यांच्या तुमच्या मॉक टेस्ट ज्या मागच्या वेळी झालेल्या होत्या किंवा मागच्या वेळेस काय सिलेबस आलेला होता तर ते सगळं आपण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर अलर्ट राहायचं थोडंसं. ठीक आहे. तर मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला ते 3 दिवस आधी देणार आहेत आणि आपण सुद्धा घेणार आहेत. तर आता हे ऍडमिट कार्ड घेऊन तुम्हाला त्या एक्झामला जायचंय. फक्त असं करू नका की बाबा एमपीएससीचा पण भरलाय आणि बँकिंगचा पण भरलाय तर तुम्ही बँकिंगला एमपीएससीचा ऍडमिट कार्ड, बऱ्याच जणांनी अशा चुका केलेल्या आहेत, त्यामुळे ह्या चुका टाळायच्यात आपल्याला. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्ही फक्त तुमची डेट आपली बँकिंग साठीची जी आहे ती 16 तारीख असणार आहे. फक्त एवढं एक थोडंसं व्यवस्थित केअरफुली बघा, पण याच्यामध्ये महाज्योतीचं नाहीये. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन लागत असेल किंवा पाहिजेत असेल तर तुम्हाला आपलं चॅनल जॉईन करा, टेलिग्रामला सुद्धा आणि युट्यूबला सुद्धा. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच.